श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार परंपरा ऐसी विस्तारोनी अम्मासी सांगा स्वामी कृपा सिंधू सिद्ध म्हणे. एका वस्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देहवासन आस्तातेची पंचतत्व पावली तत्काळ जन्म झाला पुढे तिसी करंजनगर उत्तर प्रदेशी वाजसेनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियसी नाम अंबा भवानीसी आरोपिती स्नेहाची माता पिता परियसा वर्तता माता पिता गृही कवाडली कन्या अति स्नेही विवाहकरिता मोहसही रीती विप्रासी त्याचे ग्रामे शिववृत्ती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण तयासी दिल्ली कन्यादान अतिप्रीती करुणिया तया माधवा विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वरासी दंपती उभय मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीत भक्ती पुरसर मंदवारी त्रयोदशीची पूजा करीत अतिविशेष संवत्सर झाले षोडशी अंतर्वर्णी झाली एक तृतीय हो पाचवे मासी उत्साह करती बहुवशी उत्तम डोळे होती ती अशी ब्रह्मज्ञान बोलत असे उत्साह करती मास साती तुझे वर करी सिमिती अक्षयवाणी ओवाळती आरती सुवासिनी मिळवून असे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता जन्मांतचा तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे एक महापाहुणे झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी जयास कर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देता आपण ज्योतिष सांगितले त्याचे लक्षण लग्न संवत्सर पाहुनिया सांगली ज्योतिषी त्या जिजासी मुहूर्त परवा असे विशेषी कुमार होय कारुण्यर्षी गुरु सकळ विनिश्चय याचा अनुग्रह झाला होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासासी याचे वाक्य प्रमाणेसी चिंतामणी त्याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारी ओघळत राहतील निरंतरी नवनिधी याचे घरे राहतील एक दिजतमा न होती ते अशी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्र पुनित होती ते परियेसा होईल अवतारी पुरुष नामा मना निश्चय विश्वास संदेह न धरावा यास म्हणून घरी ती नमस्कार ऐसे म्हणते तिच्यावर सांगती जनकासे विचार याचे हा दैन्य हरे भयने न लगे कळी काळा जे वासना तुमच्या मनी सर्व साधेल याची या पालन पोषणे निधान झाले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवून सांगत झाला राम स्तोम जनकजन्य संतोष न देती व श्रीराम अभरणेय तया सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून लिंबलोन ओवाळता वार्ता गेली नगरात अभिनव आजे देखील म्हणत अपसत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीत सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावयती विचित्र दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र न द्यावी ती कवना पुढे माया मोहे जनकजननी बाळकाशी दृष्टी लागेल म्हणून अंगाकार लावेती मंत्रुनी रक्षा बांधेती कृष्ण सुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे लोकधर्म चमत्कारी माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी 10 दिवस 10 झाल्यावरी नामकरण परस्परी करी जनकतमा शाली ग्रामदेव म्हणत जन्म नाव विख्यात नाम हरी ऐसे म्हणत उच्चार केला ब्रह्म धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रीतिकारी माता म्हणत असे अवसारी न पुरे शीर बाळकाशी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा मिळावा एखादी अबला सरपान द्यावया अथवा ना आजा एक आपले स्तनी न शमे भूक एकोणी असे बाळक स्पर्श स्तन सव्य करे स्तनास स्पर्शता कर 32 धारा वाय क्षीर वस्त्रे भिजवण्या विचित्र वाहे लागला भूमीवरी विस्मय करती जनकचरणी प्रकट न करी गोप्य गुणी नमन करती बळाकचरणी माता होय खेळविता पाळण्या घालून या बाळकाशी परयंत गायन अतिहर्ष न राहे कुमार पाळणेशी सदा खेळी भूमीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला सवसरी न बोले आता काय करू माता बोलवे कुमारकाशी बोले शब्द ओंकारीशी चिंता करीत असे मानसी मुखे झाले देवयोगी पुसी जाण जोशी अशी या बाळका बोलवे अशी काय उपाय विशेषी म्हणून पुस्ती वेळोवेळा जोशी सांगते अशी आराधावे कुळदेवीशी अर्कवारी पर्णेशी अन्न घाली हो 3 वेळा एक म्हणती होईल मुके त्याशी शिकवावी की बाळ बोलविती निके परी तो बाळ न बोलियाची हसुनी ओंकार उच्चारी तो बाळ आणि गणेने बोल केवळ विस्मय करती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणे एकता बोल सगळे जाणून न बोले काय गुणे काय केल्यानं बोले सुत चिंता करीती माता पिता वर्ष 7 झाले तत्वता मुका झाले दैवयोगी 7 वर्षे कुमाराची योग्य झाला म्हणजे पुस्ते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्रमती तया वेळा संस्कारावे ब्रह्मगोळा उपनयन वेगळा केवळा अष्टरूपे
हो निया माता पिता चिंत करती उपदेशाभि कौने रीती मुकासे हा निश्चिती कैसे अदृष्ट झाले आम्हा कैसे अदृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवा पूजले वाया गेले भ्रमणातसे ईश्वर तरी तिथला वरू सुलक्षण झाला कुमारो न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळ आमचे वंशी आणि नाही देखो स्वप्नेशी वेष्टिल होतो आम्ही आशिसी आमचे रक्षिल म्हणून नवे समाजे मनेशी आस पुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजिता मी ऐसे नाना परी ते देखा जननी करी महादुःखा जवळ येऊन बाळका संभोगित मातेशी घरात जाऊन ते वेळा घेऊन आली लोखंड सबळा हाती धरून निर्मळा झाले सुवर्ण भावन काशी आपण आणून देतो असे मातेशी विस्मय करी वशी बोलून पतीशी दाखवित झाली ते वेळा गोप्य करून ते वेळा गृहात नेले त्या बाळा पाहते त्याच्या बाळ लिला आणि लोह देत हाती अमृत दृष्टीपादा लोसवन होय तत्वता विश्वासवने म्हणते हा सर्वता होईल ईश्वर कारणिक मग पुत्रा त्यानुमनी विनविता ते जनकजने दूतारक बा शिरोमणी कारणिक पुरुष गोळी बाबा तुझे नि सर्व सुख केला मुका म्हणून निर्वजलो अज्ञान आवरण वेष्टल जनी मुका म्हणून आमचे मनाची वासना नंदना तुझे पोपडे शब्द आपणा एका वेवाटी पुत्र राय हस्तवंदने ते वेळा दावी न्याय यत्न पावित गळा कंडी बांधावी मोजे मैखळा खून दावी ती मातेची यज्ञ सज्ञ करून मातेची बाळ दाखवावी संतोषी मोजे बांधती आपणासी येथील म्हणे बोल सगळं माते पित्या संतोषी विद्वान ज्योतिषी आचारिता ब्रह्मवर्त बंधन मुहूर्त पावती सर्व आहे ती करीती झाले केवी सामग्री गोदावरी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीतिकारी समारंभ करिता ते चतुर्वेदी ब्राह्मणे ती शाखा पर्वते वेद करती इष्ट सोयरे दादीज गोती समस्त आले तया भोना नाना परिचय शृंगार आराविले मंडप अपार आनंद करीत असे तुझेवर अपार दुर्वे वेचिता होय नगर लोक विस्मय करती मुका पुत्रासी एवढी आहे ती तुझ्या लागे असे भ्रांती द्रव्येची वृत्था आपुले तुगे वै सुनिया पुत्रासी व्रत बंद करील परीसा गायत्री केवळी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणता ती हो का भले भलते बिष्टांनी स्वेच्छा आम्हा मिळते देकार देईल हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्र ऐसे नाना परी लोक विचार करती अनेक माता पित्याचा अत्यंत सुख देव देवक करता ती चौल कर्म येरे दिवशी भोजन सोल मानिसी पुनरपी अभंग करून हर्षी यज्ञ पावित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञ पावित धारण करविता समस्त स्नेह भोजन करावया गृहात घेऊन या गेला माता भोजन करी माते सभे निरोप घेता गे भावे मौजी बंधन असे करावे म्हणून आला पित्याजवळ विधी युक्त मार्गे मौजी देखा बंधन केले तया बाळका सुमुहूर्त आला तत्काळिता मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेशी उपदेश देता परियसा बाळ उच्चारे मनवानसी व्यक्त न बोले गौना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्र आरंभने रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन घरी शिवा अर्चन देता नारी बाळ सुरुदेव म्हणून उच्चारी आचार धर्म व्रतसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीतिकारी अग्नीमुळे म्हणून उच्चारी ब्रह्मचारी त्यावेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेदा ईश्वेतत्वा ये लोक समस्त तटस्था माथी तुकी ते वेळी तिसरी भिक्षा देता माता होय सामदेव पडता आग्न आह्याय गायन करिता वेद तीन म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भारी मुका बोले वेदचारी म्हणते होईल कार्णिक याती म्हणे नयन होईल देवाचा अवतार होण्या करे नमस्कार जगद्गुरुसी ते समय इतक्यावरी तो बाळक मातेशी म्हणत असे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नेवीची बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा मातोरिता निर्धार झाला माझी या चित्ता जाओ तीर्थ उच्चारवया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परी साई कोणी पुत्राचे वचन दुःख दाटले अधिक न उदिक भरले अतडी नयन आली मूर्छना तयावेळी निर्जीव होणे अनेक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली असे बहुमनी आमते रक्षिते म्हणून होती आशा फार मनी न बोलीसी आमच्या गुणी मुखे म्हणते आपणाशी नको नाही गो कधी तुझ्या बोला आता एकदा संतोष झाला भुजनेश्वर फळाला म्हणून विश्वास केला ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणत असे बाळिका अलंघनीय कुमारका कृपा भागी वेळी कोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःखवंत करण आम्हा करणे हे तिची असे तू
ते अनेक पुत्रचारी होतील माते निर्धारित हो जी सेवा बरोबरी करतील मनोभावेशी दुवा आराधीला शंकर जन्मांतरीचे पूर्वपार म्हणून ठेविला मस्तकी घर मग जाहली जाती स्मृती पूर्वजन्मचे वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम जाहली विस्मित श्रीपाद बोललं जाणूया देखून माता ते वेळा नमन गेले चरण कमळा श्रीपाद उठून हळबळीला सांगतीस गोप्य अवधारा एक माते ज्ञानवंती वंती हा बोल करी हो गुप्ती ज्ञान संन्यासी आम्ही ती अलिप्त असो संसारी आजी या कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारण असे पुढितात होता म्हणून अनुरूप मागती येणे परिजन कसे गुरुमूर्ती सांगती विनयसी माता बोल पुत्रेशी श्रोते सावध परियसा पुत्र असे विनवी ते वेळ आम्हा निवडून जाशील आणि डोळा न देखा वाळ केवी वाचे पुत्र या धाकुडे कोणी तुम्ही तापस धर्मी कोण असे हर्ष धर्मशास्त्रादी ख्यात शास्त्रादी सरस आश्रमचारी आचरावया ब्रह्मचार्य वर्ष 12 ग्रहस्थाश्रम तदनंतर घडते पुण्य परंपरा ग्रहस्थाश्रमी सुख असे मुख्य आश्रमाचे गृह आचार्यता होय अति समर्थ संन्यास द्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परिवे ब्रह्मचार्य मार्ग एक पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिक लादावे यज्ञाधिक कर्म सांधून तदनंतर संन्यास करणे न्याया हे विधी आचरणे अग्राह्य संन्यास बाळकपणे समस्त इंद्रिय संतोषणे मनीची वासना पुरवावी नंतर तापाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे एकूण मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान नामधारक सुमन करून एक मने सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोते या सांगे नमून परियसा तुम्ही समस्त जाण गुरुक्षेत्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करून टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुक्षेत्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्याना या सिद्ध नामधारक संवादे श्रीपाद अवतार बल बालचरित्र नाम 11 अध्याय होई संख्या 107 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।